जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होऊ शकते। जमिनीच्या पोटातलं झोपलेलं कार्बन डायऑक्साईड काढणं आणि हवेमध्ये जाळणं आणि मग उद्याचं मरण आज करणं, ऑक्सिजन वाढवणार, तापमान कमी करणार, मानव जात पृथ्वीवर वाचण्यासाठी जे औषध घ्यावं लागणार ते औषध म्हणजे हे आहे। साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, परत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी यांच्या मनात बांबूविषयी आपण असं काय मंत्र फुकलात की त्यांनी पर्यावरण टास्क फोर्सची निर्मिती केली? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब हे पर्यावरण मंत्री आहेत। ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले, मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजतो की मला मुख्यमंत्री महोदयांनी बोलून घेतलं नागपूरला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही घरी बसण्यापेक्षा तुमच्यासारखा एवढा चांगला कार्यकर्ता आहे, तुम्ही समाजाचं हे काम केलं पाहिजे। आणि म्हणून त्यांची आमची काही चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की सर, तुम्ही पर्यावरण मंत्री आहात तर पर्यावरणाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे। आणि मग ते समजून असं सांगितल्यानंतर त्यांनी म्हटले की ठीक आहे, आपण ह्या विषयावर चर्चा करू। त्यांनी त्यांच्या दरे गावामध्ये आम्हाला घेऊन गेले आणि एकदा त्यांनी घेऊन गेलं आम्हाला गावात आणि 10 तास आम्हाला वेळ दिला आणि एक वेळेस आम्हाला 8 तास वेळ दिला। मी 5-6 माणसं गेलो होतो आणि मग एवढं समजून घेऊन त्या माणसाच्या ज्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी म्हटले की ठीक आहे, आपण ह्याच्यावर काम करू। आणि मग त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे काम करायचं ठरवलं। आणि मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की सर, मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी हे मनावर घेतलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये टास्क फोर्सची निर्मिती करावी लागणार आहे। तुम्ही जरा महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेणं गरजेचं आहे। असं म्हटल्यानंतर देवेंद्रजींनी स्वतः आपल्या फोनवरून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि टास्क फोर्स करणं किती गरजेचं आहे हे सांगितलं। आणि त्याच्यानंतर अजितदादांनी एकदा सकाळी 7:30 वाजता आम्हाला मंत्रालयामध्ये सकाळी मीटिंग लावली। 7:30 ते 9 1.5 तास आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बांबूसाठी तुम्हाला मी जे समजून घेतलो आणि जे आता पाहिलं ते मला असं वाटतं की बांबूमध्ये काम होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनीही ही गोष्ट समजून घेतली आणि ते कामाला लागले। आणि मला सगळ्यात आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या राज्याचे कृषी मंत्री, ज्यांनी मला कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षाची संधी दिली दुसऱ्यांदा, धनंजय मुंडे साहेब, आणि मग त्यांनी सुद्धा शेती आणि बांबू हा जवळचा संबंध असल्यामुळं त्यांनी आता बांबूचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं तर त्यांनी त्या गोष्टीचं हे केलं, पुढाकार घेतला। आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे 7 लाख रुपये आपल्याला द्यायचे आहेत, ते 7 लाख रुपये देण्यासाठी ची भूमिका आपल्या रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरे साहेब यांनी हे केलेली आहे। आणि मला आणखीन एक सगळ्यात मोठं वाटतं की सुरुवात ह्याची जी रोवली होती ते आपले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब, तर या सगळ्याच मंडळींनी या संदर्भामध्ये मोठं काम केलं आणि आज केंद्रामध्ये मोदी साहेबाच्या खालोखाल जर सगळ्यात चांगलं काम या विषयावर जागृती करण्याचं काम जर कोण करत असेल तर नितीन गडकरी साहेब करू लागलेले आहेत। त्याच्यामुळे मानवजात वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं सांघिक प्रयत्न करणं गरजेचं आहे, सगळ्याचे प्रयत्न करणं गरजेचं आहे। जे समजदार माणसं आहेत त्या समजदार माणसाने या विषयावर बोलणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ही सगळी मी जी नावं घेतली आहे ती सगळी मोठी माणसं आहेत आणि ज्याचं समाज ऐकत असतं त्या सगळ्या लोकांनी हा विषय समजून घेतला। मी तर लहान माणूस आहे परंतु माझं ऐकलं आणि म्हणून आपण ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता हे काम सुरू आहे। मला असं वाटतं की यावर्षी 1 लाख हेक्टरमध्ये बांबू लागवड करायचा निश्चय राज्य सरकारने केलेला आहे। आणि एवढी मोठं जर समजा लागवड झाली तर मला असं वाटतं की जगामध्ये पहिलं राज्य राहील महाराष्ट्र, जे की मानवजात वाचवण्याच्या दिशेनं जे प्रयत्न होणं गरजेचं आहे ते प्रयत्न दाखवणारं महाराष्ट्र हा एकमेव जगातलं राज्य राहील। ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नामुळं असं मला वाटतं आणि तो दिवस दूर नाही जे खऱ्या अर्थानं ह्याची अंमलबजावणी झालेलं आपल्याला सगळ्याला बघायला मिळेल आणि जग सगळं महाराष्ट्राचं कौतुक करेल असं मला वाटतं। साहेब, बांबू लागवडीसाठी जो प्रयत्न आपण केला, पर्यावरण टास्क फोर्सची निर्मिती केली, आता कुठपर्यंत काम आलेलं आहे? ज्याप्रमाणे म्हणतात की लाखोंच्या हेक्टरमध्ये आता बांबूची लागवड होणार आहे। सुरुवात महाराष्ट्राच्या कुठल्या पट्ट्यापासून झाली आहे आणि त्याला पूरक वातावरण असं कुठलं गाव आहे किंवा कुठलं असं जिल्हा आहे ज्या ठिकाणी आपण बांबूची लागवड सहजरित्या होऊ शकते, त्याला वातावरण कुठलं लागतं जनरल?
नाही, खरं जर बघितलं तर राज्य सरकारच्या वतीनं जर बघितलं तर लातूर आणि सातारा, माझा जिल्हा लातूर आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबाचा जिल्हा म्हणजे सातारा, या 2 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 25,000 हेक्टर बांबू लागवडीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि आता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लागवडसुद्धा सुरू झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये तर गोदरेज कंपनीचे जे चेअरमन आहेत नादेर गोदरेज, त्यांनी स्वतः आम्हाला 15 लोक दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे काम आम्ही आता सुरू केलेलं आहे. हे तर आमचं झालं, परंतु खऱ्या अर्थानं बांबू जर महाराष्ट्रामध्ये कुठं आहे तर बांबू कुठं होतो जिथं आर्द्रता प्रचंड आहे आणि पाऊसमानसुद्धा भरपूर आहे, अशा जिल्ह्यामध्ये बांबू हा नैसर्गिक वाढत असतो. आता ह्याच्यामध्ये विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांबू आहे, नैसर्गिक आहे. 1200 गावामध्ये कदाचित गडचिरोली जिल्ह्यामध्ये बांबू असेल आणि तसंच आता लागवड पण आहे आणि जुनं पण आहे. दोन्ही गोष्टी जर कुठं बघायच्या असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हे अजून एक तालुका आहे, भोर आणि वेल्हे, या 2 तालुक्यामध्ये सुद्धा बांबू नैसर्गिकरित्या येतं. कारण असं आहे की तिथं आर्द्रता पण आहे, पाऊसमान भरपूर आहे, डोंगर पण आहेत, डोंगरावर माती पण आहे आणि त्याच्यामुळे तिथं चांगली लागवड होती. परंतु आता यावर्षी महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होऊ शकते. खरं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही आपली नर्मदा नदीच्या कडेला खरं तर जे मोठं डोंगर आहे त्या डोंगरामध्ये सुद्धा बांबूची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिकरित्याच आहे. परंतु आता तर आपल्याला सगळ्या ठिकाणीच ते करावं लागेल आणि ते सुरुवात होईल. आणि आत्ता सगळ्या महाराष्ट्रातले जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे CO हे सगळे मिळून या गोष्टीचं आणि कृषी अधिकारी हे सगळे मिळून हे प्रयत्न करू लागलेले आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्याच्या प्रयत्नाने ला यश येणार आहे आणि मानवजात वाचवण्यासाठी जे हरित पट्टे निर्माण करणं गरजेचं आहे ते निर्माण होतील असं मला वाटतं. निश्चितच साहेब, ज्याप्रमाणे आपण जे समाज प्रबोधन करतायत आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणा महाराष्ट्रातर्फे जो आपण त्याची सुरुवात केली आहे, निश्चितच त्याला यश आपल्याला निश्चितच मिळेल. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारेन, भविष्यातील आपलं नियोजन कशा प्रकारे असणार? कारण की शेतीसोबत आपल्यावर शेतीसारखी जबाबदारी तर आहेच, शेतकऱ्यांची जबाबदारी आहे, त्यासोबत पर्यावरण टास्क फोर्सची जबाबदारी आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपण कशा प्रकारे सांभाळणार आहात? मुळात आपल्याला इतर अधिकाऱ्यांची मदत तर आहेच, पण शेवटी भार हा डोक्यावर असतो. यांना घेऊन आपलं पुढचं नियोजन कसं असणार आहे भविष्यात? खरं तर आता आपलं कामच नाही आहे. आता काम जे करायचं होतं ते झालेलं आहे. हे खरं तर सरकारला हे लक्षात येणं गरजेचं. सरकारची यंत्रणा फार मोठी असते आणि त्याच्यामुळं आता मला पहिली गोष्ट तर अशी आहे की मला हे सगळ्या म्हणजे पहिलं तर मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्यायची होती, ती आणून दिली. 2 उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणायची होती, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, या दोघांची निदर्शनास आली. त्याच्यामुळे तिघच्या तिघं आता हे ह्या कामासाठी लागलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर सगळे सचिव महोदय आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदचे CO आणि कृषी अधिकारी, त्या सगळ्यांना ही गोष्ट सांगणं गरजेचं होतं. आता त्यांनी ते समजून घेतलेलं आहे. आता ते माझा विषय राहिलेला नाही, ते आता राज्याचा विषय झाला. बरोबर. त्याच्यामुळे आता राज्याचा विषय झालेला असल्यामुळं ते आपोआप त्याच्यामध्ये प्रगती होणार आहे. त्याच्यामध्ये आता फार काही प्रयत्न करणं म्हणजे प्रयत्न काही करावा लागेल असं मला वाटत नाही. आता प्रयत्न काय करायचा आहे तर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बांबूवर प्रक्रिया उद्योग उभे करावं हा एक महत्त्वाचा विषय आहे. अगदी अगदी. आणि त्यासाठी आता कदाचित ही आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग मंत्री उदय सामंत जे आहेत त्यांच्या मंत्रालयाच्या वतीनं काम सुरू आहे आणि मला असं वाटतं की बांबूवर औद्योगिक नीती किंवा औद्योगिक धोरण तयार करण्याचं कामसुद्धा लवकरच महाराष्ट्रामध्ये होईल. आणि त्याच्यामुळं बांबूपासून ज्या काही गोष्टी करणं गरजेचं, समजा आता बांबूपासून आता आपल्याला वीज निर्मिती आहे, दगडी कोळसा वापरायचं तर दगडी कोळसा वापरायचं बंद करावं लागणार आहे. का तर 1 किलो दगडी कोळसा जर जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होत आहे. मग जमिनीच्या पोटामध्ये जे दगडी कोळसा सापडतो त्या दगडी कोळशामध्ये CO2 झोपलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड. मग जमिनीच्या पोटातलं झोपलेलं कार्बन डायऑक्साईड काढणं, हवेमध्ये जाळणं आणि मग उद्याचं मरण आज करणं, त्याच्यापेक्षा दगडी कोळसा न जाळता दगडी कोळशाला पर्याय कशाचा आहे, बांबूचा आहे. त्याचं कारण असं आहे की दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे आणि बांबूची कॅलरिफिक व्हॅल्यू सुद्धा 4000 आहे.
1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय, वीज तर तेवढीच तयार होती. उलट दगडी कोळसा जर जाळला तर 1 किलोला 33% राख निघते आणि बांबू जाळला तर 3% राख निघते. आणि त्याच्यामुळं कार्बन बी वाढणार, कार्बन खाणार, ऑक्सिजन वाढवणार, तापमान कमी करणार. मानव जात पृथ्वीवर वाचण्यासाठी जे औषध घ्यावं लागणार ते औषध म्हणजे हे आहे. आणि मग एवढं छान काम असल्यामुळं हे सगळे आपले NTPC जे सगळे थर्मल आहेत, देशभरातले सगळे थर्मल आता बायोमास वापरायला सुरुवात करू लागलेले आहेत. आणि आता भारत सरकारने 100 किलो कोळशाच्या मागे 5 किलो बायोमास जाळा असा निर्णय केलेला आहे. आणि आता NTPCने निर्णय केलेला आहे की 5% बायोमास म्हणजे बांबू जाळायचा निर्णय झालेला आहे. परंतु आता 400 लाख मेट्रिक टन वर्षाला बायोमासची गरज आहे NTPCला, पण NTPCला बांबूच मिळते फक्त 2 लाख मेट्रिक टन. 400 लाख मेट्रिक टनाची गरज आहे, 2 लाख मेट्रिक टन मिळतं. म्हणजे एवढं मोठं गॅप आहे. आणि हे 5%ची मर्यादा वाढून 100% सुद्धा करता येऊ शकते, एवढं मोठं याच्या स्कोप आहे. आणि हे सगळं स्कोप याच्यामध्येच बायोमासच्या रूपानं बांबूमधून हे होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये सगळ्या औद्योगिक धोरणं तयार करणे आणि ह्या सगळ्या लोकांना समजून सांगण्याचं एवढंच एक मोठं काम आहे. आणि ते मला असं वाटतं की ते येणाऱ्या काळामध्ये ते होईल. आणि मानवजातीच्या भल्यासाठी जे काही धोरणं करणं गरजेचं आहे ते होतील असं मला वाटतं. आणि त्या दिशेनं काम व्यवस्थित चालू आहे. साहेब खूप खूप धन्यवाद. कारण आपण जे मगापासून जवळपास अर्धा तासहून अधिक वेळ गेला आहे त्या पूर्ण ह्या आपल्या संवादामध्ये पूर्ण महाराष्ट्रापासून पूर्ण देशभर हे पाहणार आहेत. आणि ते पाहत आहेत की या माध्यमातून आता त्यांच्यामध्ये जे काय चेंजेस होणार आहेत, प्रत्येकाचा समाज प्रबोधन ज्याप्रमाणे होणार आहे. कारण की शेतकरी नेते मुळातला जुना एक सर्वसाधारण माणूस, त्याचा शेतकरी नेत्यापर्यंतचा प्रवास, त्याच्यानंतर शेतकरी एवढे मोठा विषय आहेच, सोबत परत पर्यावरणाची जबाबदारी, त्यातल्या त्यात तुमच्याकडे एवढ्या सर्व समितीचं एवढं काय काय नेटवर्क, म्हणजे एकटा एक माणूस एवढ्या गोष्टी हँडल करू शकतो. सामान्य माणूस जर विचार काय करतो, हा मला एवढंच करायचं आहे तेवढंच करायला थकून जातो. एक साधारण माणूस एवढं काय काय हँडल करतोय आणि यश प्राप्त करून देतोय. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या अगदी प्रत्येकाने या गोष्टी शिकण्याच्या गरजेच्या आहेत. आणि मुळात महाराष्ट्र पर्यावरण टास्क फोर्स याची निर्मिती करण्यात आली आहे. त्या माध्यमातून बांबूचं उत्पादन कशा प्रकारे झालं पाहिजे, बांबूमुळे काय काय फायदे आहेत, त्याने काय काय निर्मिती होते, किती टक्के कार्बन उत्सर्जन होतं, या सर्व गोष्टीची माहिती पाशा पटेल साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि हा जो आपण प्रवास आणि हा पण जे कॅम्पेन चालू आहे क्या था मेरा सफर, यावर पाशाजींनी त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला सांगितला आहे, आपण सर्वांनी पाहिला आहे. आणि अशाच त्यांच्या सर्व कार्यांना आमचा सलाम आहे आणि आमच्या शुभेच्छा या पाशा पटेल साहेबांसोबत आहेत. साहेब धन्यवाद.